उत्साहाने याच्यामध्ये सामील होत आहेत त्यांना थोडा बहुत आपण त्यांना मानवंदना द्याव, त्यांना भेट घ्याव, हीच एक प्रामाणिक इच्छा आम्हाला सगळ्यांना होती. राहिला स्वच्छतेचा विषय, तर माननीय बाबासाहेब आंबेडकर यांची जी रॅली त्या रस्त्यावर जाते, एक सुंदर असा सुसज्ज असं पुसत असायला हवं असं आमची इच्छा आहे भारतीय जनता पार्टी. त्याच्यामुळेच आम्हाला जी घाणीची आहे, आम्हाला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो संदेश दिलेला आहे स्वच्छता अभियानाचा, तो आम्ही राबवायचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय समता या गोष्टीमध्ये तुम्ही कसं पाहता किंवा त्यांचं किती योगदान आहे? माननीय बाबासाहेबांचं योगदान तर आहेच. आज डॉक्टर असेल, सुशिक्षित असेल, ते माननीय बाबासाहेबांच्या मुळेच आहे. आज जे नारी शक्ती वंदन असा अधिनियम जो येत आहे, माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या केलेल्या संविधानाच्या आधारातच माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेली त्यांना एक प्रकारे मानवंदनाच आहे. आम्हा महिलांना शक्ती जी मिळते, कसं आहे, महिला एक निर्माण करती असते, ते निर्णय प्रक्रियेत महिला येते, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आज 14 एप्रिलच्या अनुषंगाने काय विशेष महत्व तुम्ही दर्शवाल? आज 14 एप्रिलच्या विशेष अनुषंगाने हे सांगता येईल की माननीय आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश, संविधानाच्या द्वारे लोकशाही मजबूत करण्याचा जो काही विचार आपल्यामध्ये असायला हवा, त्या विचारावर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतो. आता थोड्या वेळात भीमसैनिक मोठ्या प्रमाणात पुसद शहरामध्ये येतील, तर तुम्ही भीमसैनिकांना काय आवाहन करणार आहात किंवा काय संदेश द्याल? भीमसैनिकांना एवढंच आवाहन करणार आहे की आपल्याला माननीय बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यामध्ये विचारासारखे 24 तास असायला हवेत आणि त्यांच्या दिलेल्या पथावर आपण चालायला हवं. ताई, आपलं काय नाव आहे आणि आपण काय सांगा? मी प्रगती बळी आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही सर्वांनी म्हणजे असं ठरवलं की सगळं आम्ही स्वच्छता नरेंद्र मोदींनी जो संदेश दिलेला आहे, तुम्ही काटेकोरपणे त्याचं पालन करणार. ठीक आहे. या ठिकाणी या होत्या आरतीताई फुपाटे यांनी या ठिकाणी पुसद शहराच्या सुभाष चौकामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवलेली आहे.